नमस्कार, माझं नाव नीलकंठ सुभेदार. नाही, नावाचा आणि या शरीर यष्टीचा तसा काही संबंध नाही. पूर्वापार चालत आलेले रीतिरिवाज आणि परंपरा याप्रमाणे हे नावही आमच्यापर्यंत चालत आलंय. बाकी या नावामध्ये काही नवल नाही. असो, खूप दुरून आलोय हो. राजेंची तेवढी भेट दिली असती तर बरं झालं असतं. हो, मी थांबतो ना, वाट बघतो मी. हो, चला. मुजरा सरकार मुजरा, सोनियाचा दिस आज अमृते पाहिली. धन्य झालो राजे मी, धन्य झालो तुम्हाला पाहून. मला माझा देव भेटला राजे, धन्य झालो. आजपर्यंत राजे, इतिहासकार, कवी, कीर्तनकार यांनी जे सांगितलं, वर्णन केले, जे आमच्यावरती संस्कार करताना आमच्या मनात जे तुमचं रूप रुजवलं गेलं, तेवढंच किंबहुना त्याहून जास्त सुंदर रूप आहे हो तुमचं. हे पाहून धन्य झालो राजे मी, धन्य झालो. राजे, मी कोणी मोठा माणूस नाही हो. मी या स्वराज्यातलाच आपण घडवलेला एक सामान्य माणूस, या मातीत जन्माला आलेला एक सामान्य माणूस आहे. आपणच घडवलेला. हो, या सामान्य माणसालाच आज आपला दरबार बघावा असं वाटला. म्हणावं, बघू राजाचं स्वराज्य कसं आहे, राजाचा दरबार कसा आहे, राजाच्या अवतीभोवती असणारी ही माणसं तरी कशी आहेत, आणि बघावं हे राजाचं आपल्या जनतेवरती आणि या रयतेवरती प्रेम तरी किती आहे. राजे, इतिहासात आतापर्यंत आम्ही ऐकून होतो, वाचून होतो, पण आज साक्षात तुम्हाला बघितलं. खरंच माझ्या डोळ्याचं पारडं फिटलं हो राजे, पारडं फिटलं माझ्या डोळ्याचं तुम्हाला पाहून. राजे, तुम्ही ज्या मराठी माणसाला घडवलेलं, ज्या मराठी माणसाला तुम्ही स्वाभिमानाने जगायला शिकवलेलं, आज तोच मराठी माणूस कुठेतरी कमी पडतोय हो राजे, कमी पडतोय, मागे पडतोय. तसा मराठी माणूस प्रयत्न करत नाही असं नाही, तो प्रयत्न करतोय, पण त्याला काही विकृत मनाची, विचारांची लोक त्याला तिथपर्यंत पोहोचू देत नाहीये. राजे, तुम्हीच सांगा आता काय करायचं. राजे, तुम्ही अफजल खानाचा वध केला आणि आपल्या आया बहिणींची आबरू वाचवली, पण राजे, आज इथेच माझ्या आया बहिणी सुखरूप नाहीयेत. आज दिवसा ढवळ्या त्यांची आबरू लुटली जाते, त्यांची विडंबना केली जाते. राजे, आणि आमच्यासारखे काही षंड प्रवृत्तीचे, मानसिकतेचे माणसं हे उघड्या डोळ्यांनी फक्त बघत चाललं. राजे, आम्हाला माफ करा राजे, माफ करा. राजे, तुम्ही राजकारण केलं, पण त्याच्या जनतेच्या हितासाठी राजकारण केलं, स्वतःच्या हितासाठी राजकारण केलं नाही. आणि इथे आम्ही राजकारण स्वतःसाठी करतोय. इथे मग राजकारणासाठी चांगलं हो किंवा कुणाचं वाईट हो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. राजे, इथे माणूस, रोज सामान्य माणूस कर भरत चाललाय. त्याच्या पोटाला चिमटा पडला तरी तो कर भरतोय, त्याला काही फरक पडत नाही. आणि तुमच्या राज्यात राजे शेतकरी कसे होते, कर भरायचे पण सुखी होते ना राजे, सुखी होते ना. आमचा शेतकरी आज इथे दलालाच्या आणि व्यावसायिकांच्या मध्ये भरडला जातोय, आत्महत्या करतोय, जीव देतोय स्वतःचे, आणि आज त्याच्या बायका पोरं ह्या कर्जापोटी दडले गेलेत. राजे, तुम्हीच सांगा आता काय करायचं ते. राजे, त्या औरंगजेबाला किती तो मान आणि किती तो विश्वास तुमच्यावरती. बोलायचा ना तो कि मराठों के पास हमारी औरतें हैं तो सुखरूप होंगी, मराठों के अलावा औरतें और कहाँ सुखरूप हो सकती है. राजे, हीच तुमची शिकवण, हीच तुमची परंपरा राजे, हीच तुमचे संस्कार राजे. राजे, आता जशी ह्या देशाला, या जगाला तुमची गरज आहे राजे. परत या राजे, परत या.